असं ते आपण म्हणजे असं काय दुःख सुख ते आपण आपल्या आई वडिलांकडूनच बोलू शकतो. त्यांच्यासाठी असलं पत्र लिहावंस आपल्याला असं वाटलं. ताई तुझं नाव सांग. निकिता महेंद्र बोंबे. निकिता ताई, कोणासाठी पत्र लिहिले? माझ्या बहिणीसाठी. बहिणीलाच का लिहावंसं वाटलं पत्र? तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत. प्रत्येक सुखादुखामध्ये एका फोनवर हजर असते. जितकं बोलावं तितकं कमी तिच्यासाठी. आज डोळे पाणवले तुझे. हो, मी मोठी असून सुद्धा ती मोठी होते माझ्यासाठी. एक दिवस फोन नाही केला तरी तिचा फोन मला दिवसातून 1-2 वेळा, ताई काय करते, कसं चाललंय, पोरं काय करतात, दादा कुठे आहेत. शब्द नाही आहेत मला तिच्यासाठी बोलायला. इतकी महत्त्वाची माझ्यासाठी ती. अशी सगळ्यांना बहीण मिळो. मी सगळ्या सुखाच्या गोष्टी, दुःखाच्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी तिच्याशी शेअर करू शकते. इतकं तिचं माझं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. लव्ह यू चैतू. वा ताई, खूप छान सुंदर पत्र तू तुझ्या बहिणीसाठी लिहिलेले. ताई तुझं नाव सांग बरं. सारिका मुकेश रोकडे. सारिका ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? माझ्या आईसाठी. आईलाच का लिहावंसं वाटलं? कारण ती आज माझ्यासोबत नाही आहे. तिने माझ्यासाठी खूप कष्ट केले. मी तिच्या गर्भात असताना माझे पप्पा ॲक्सिडेंटली ऑफ झाले होते. तिने खूप स्ट्रगल लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, धाडसाने उभी राहिली, कोणाचीही साथ न घेता. पण तिच्यासाठी आज पत्र लिहावंसं वाटलं. आज तिच्यासाठी पत्र लिहा असं वाटलं. माझी आई, हे पत्र तुझ्यासाठी आहे फक्त. मी माझ्या आईच्या गर्भात असताना माझे वडील अचानक तेव्हा घरी गेले. तेव्हापासून ती स्वतः धीट राहिली. आम्हाला खूप कष्टाने वाढवलं. मला आणि माझ्या भावाला कुठेही कमी पडली नाही. स्वतःच्या सुखाचा विचार न करता आम्हाला शिकवलं, वाढवलं, चांगले संस्कार दिले, चांगल्या मार्गाला लावलं. आज ती आमच्यात नाही आहे. कालच तिला 4 वर्ष पूर्ण झाले. काल तिचं वर्ष श्राद्ध होतं. पण आमच्यासोबत तिचा आशीर्वाद, तिची माया अशीच कायम आहे. तिचा साथ. सॉरी, तुझी आठवण कायम राहील माझ्यासोबत. आई, स्वामी तिन्ही जगाचा, पण तुझं विण भिकारी आहे. आज हवी होतीस, फोन करायची, कुठे आहेस, काय करतेस, तब्येत कशी आहे, जेवलीस का नाहीस. फोन बंद झाले येणं सगळं. तुझा आशीर्वाद, तुझी माया खूप मिस करते. नक्कीच ताई, मला कल्पना आणि या सगळ्या गोष्टींची की आई आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची असते. कारण आई नसेल तर काहीच नाही, आयुष्यच नाही. कारण तिने तितकं त्या पद्धतीने आपलं सांभाळलं असतं, ती आपली काळजी घेतलेली असते. आणि या भावना सगळ्या तुझ्या आईपर्यंत नक्कीच पोचतील. आज आय विश. नक्कीच. आणि ती जिथे कुठे असेल, आज तिचं तुझ्याकडे लक्ष असेल आणि आज ती खुश असेल. आज तुझा संसार बघून, सुखाचा संसार बघून. आपण त्या ताईंना विचारूया. ताई, आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव दीपिका हरेश तळकर. दीपिका ताई, कोणासाठी पत्र लिहिलं? आईसाठी. आणि आईलाच का लिहावं असं वाटलं? एका वडील नाहीयेत. वडील नाही आणि म्हणून आईसाठी पत्र लिहावं असं वाटलं. कारण तीच मला वाटतं वडिलांची माया. आईने कष्ट केलेत, खूप कष्टाने आम्हाला वाढवले आणि इथपर्यंत आलोय. आणि प्रत्येक गोष्टीला आई 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 नेहमी पाठीशी उभी असते. नक्कीच तुझ्या आणि ह्या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत, आईपर्यंत नक्कीच पोचतील ताई. मला असं वाटतं की सगळ्याच ताईंनी खूप छान पत्र त्यांच्या त्या व्यक्तीसाठी लिहिलेली, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप खास आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या ताईंसोबत आता जाणार आहोत आपल्या या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या पुढच्या धमाकेदार खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे बाई मी पतंग उडवित होते ग, बाई मी पतंग उडवित होते. खेळाचं नाव काय? बाई मी पतंग उडवित होते. एवढंच आहे? ओके, हा ताई, मस्त, होऊन जाऊ दे. बाई मी पतंग उडवित होते ग, बाई मी पतंग. असं वाटते जबरदस्ती पतंग उडवतेस तू. हा, खेळाचं नाव काय?
पतंग उडवित होते ग बाय मी पतंग उडवित होते पतंग उडवित होते ग बाय मी पतंग